सातव्या मुलीची सातवी मुलगी या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. रुपाली फाल्गुनी आणि केतकीला घाबरवत म्हणत असते की समजा या सुरीने मी तुम्हाला मारून टाकलं तर तुम्हाला आता इथे वाचवायला कोण येईल. आणि त्यामुळे त्या दोघीही खूप घाबरतात. मात्र त्याच वेळी नेत्रा त्या ठिकाणी येते आणि त्यामुळे मग फाल्गुनीने जी सुरी तिच्या पाठीमागे लपवलेली असते ती सुरी ती रुपाली समोर धरते आणि हसतच तिच्याकडे बघते. त्यामुळे रुपालीला काय झालं ते समजत नाही आणि ती पाठीमागे वळून बघते आणि तिथे नेत्राला बघून तिलाही धक्काच बसतो. ती रागातच नेत्राकडे बघत असते. तर नेत्रा तिला सांगत असते की झाली का तुझी धमकी देऊन, आता निघून जा इथून, कारण तुझी फालतूची बडबड ऐकायला आम्हाला अजिबात वेळ नाहीये आणि रसही नाही. मात्र रुपाली काही तेथून निघून जात नाही. ती फक्त हसतच तिथे उभी असते. तर नेत्रा तिला म्हणत असते की मला चांगलंच माहिती आहे तू फक्त धमक्या देऊ शकते, दुसरं काही करू शकत नाही. म्हणूनच काल तू तेजस भाऊजींना सुद्धा मारण्याचा प्रयत्न केला, मात्र तू त्यांना मारू शकली नाही. आणि मग त्यानंतर रुपाली तेथून निघून जाते. मात्र त्या दोघींचं बोलणं शेखर आणि अद्वैत वरून ऐकत असतात आणि रुपाली जेव्हा तेथून जाण्यासाठी निघते तेव्हा ते त्यांचं नाटक सुरू करतात. अद्वैत हा शेखरच्या रूममध्ये जातो आणि तो शेखरला म्हणत असतो की बाबा मी जे सांगतोय तसंच आपण करूयात. मात्र शेखर म्हणत असतो की नाही अद्वैत, तू जे काही बोलतोय ते मला अजिबात पटत नाही. आणि ते दोघेजण वाद घालायला सुरुवात करतात. त्याचवेळी रुपाली त्या ठिकाणी येते. ती बाहेरूनच त्यांचं बोलणं ऐकत असते. अद्वैत शेखरला समजवण्याचा प्रयत्न करत असतो आणि म्हणत असतो की बाबा मी जे काही सांगतोय तोच शेवटचा मार्ग आहे. मात्र शेखर काही त्यासाठी होकार देत नाही आणि त्या दोघांचा वाद वाढतच जातो. आणि मग त्यानंतर ते तिथून बाहेर पडतात. रुपाली त्यांच्या समोरच असते. मात्र ते दोघेजण तिच्याकडे बघतही नाही आणि तेथून निघून जातात. तर रुपाली मनाशी विचार करत असते की हे दोघेजण नक्की कोणत्या गोष्टीवरून वाद घालत असतील. त्यानंतर मग जेव्हा ते दोघेजण खाली येतात तेव्हा शेखर अद्वैतला विचारतो की आपण सगळं काही नीट केलं ना. त्यावर अद्वैत त्याला इशारा करत सांगतो की बाबा बिअरिंग सोडू नका. आणि मग ते पुन्हा दोघेजण मुद्दाम नाटक करत एकमेकांशी वाद घालायला सुरुवात करतात. तितक्यात नेत्रा, फाल्गुनी, तेजसही त्या ठिकाणी येतात. ते सुद्धा मुद्दाम हे नाटक कंटिन्यू करतात. आणि मग त्यानंतर नेत्रा त्यांना इशारा करत ऑफिसला जायला सांगते. तर फाल्गुनी हसतच त्यांना बेस्ट लक विश करत असते. मात्र नेत्रा तिला थांबवते. तर दुसरीकडे अस्तिका तिने अद्वैत आणि शेखरचं जे काही बोलणं ऐकलेलं असतं ते ती रुपालीला सांगते. ती म्हणत असते की मी जे काही सांगितलं त्यातील शब्दनशब्द खरा आहे. जर त्या दोघांमध्ये अजून काही वेळ बोलणं झालं असतं ना तर नक्कीच त्यांच्यात वाद झाला असता. आणि त्यामुळे रुपालीला प्रश्न पडतो की अशी नेमकी कोणती गोष्ट अद्वैतला करायची आहे ज्यामुळे या दोन्ही बापलेकांमध्ये वाद होत आहे. आणि तितक्यात कोणीतरी बाहेरून दरवाजा नॉक करते. त्यामुळे रुपाली अस्तिकाला लपायला सांगते. अस्तिका पटकन बाथरूममध्ये जाते. रुपाली दरवाजा उघडते तर अद्वैत त्या ठिकाणी असतो. तो रुपालीला म्हणतो की मला महत्त्वाचं बोलायचं आहे आणि मग तो सरळ रूममध्ये जातो. रुपाली दरवाजा उघडाच ठेवते पण अद्वैत मुद्दाम दरवाजा बंद करतो आणि रुपालीला म्हणतो की मी तुझ्या पुढे हात जोडतो पण प्लीज हे सगळं थांबव आता. मला माहिती आहे हे युद्ध आहे. युद्धात कोणीतरी जिंकणार आणि कोणाची तरी हार होणार. कदाचित तुझा अंत होईल किंवा आमचा. मात्र या सगळ्यामध्ये प्लीज तू निर्दोष लोकांचा जीव नको घेऊ. आधी तू बंटी मामाला मारलं, फाल्गुनीच्या बाळाला मारलं, माझ्या आईला मारलं, आजीला मारलं. या सगळ्या निर्दोष लोकांना मारून तुला काय भेटलं. आणि आता ती अस्तिका, खरं तर ना मला तिचीसुद्धा दया येत आहे कारण तू तिच्याही पाठीत वार करते. फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी तिचा वापर करून घेते. आणि अद्वैतचं हे बोलणं ऐकून आतमध्ये असणाऱ्या अस्तिकाला तर धक्काच बसतो. तर अद्वैत ठरल्याप्रमाणे म्हणत असतो की त्या अस्तिकाला तिच्या प्रियकराचा बदला घ्यायचा होता आणि त्यासाठी तिने इतकी युगं वाट बघितली. मात्र काळाच्या ओघात तिच्या मनातील ही भावना आता संपली आहे. मात्र तरीसुद्धा तू स्वार्थासाठी तिचा वापर करून घेते. मला ना खरंच तिची दया येते. ती जर मला भेटली ना तर. मात्र तो पुढे काही बोलतच नाही. मात्र अद्वैतचं ते बोलणं ऐकून इकडे अस्तिका खूपच अस्वस्थ होते. अद्वैतला आपली काळजी आहे या गोष्टीमुळे तिला खूपच आनंद झालेला असतो. तर इकडे अद्वैत रुपालीसमोर हात जोडून म्हणतो की तुला युद्ध करायचं आहे ना, मग तू नेत्रासोबत युद्ध कर. हवं तर मी आणि इंद्राणी आत्यासुद्धा मध्ये येणार नाही, पण आता निर्दोष लोकांचा जीव घेऊ नको. मात्र त्यावेळी रुपाली हसतच म्हणते की चांगलं पाठांतर केलं आहे, नेत्राने चांगलं लिहून दिलंय तुला.
मात्र अद्वैत म्हणतो की तुला जे समजायचं ते समज, पण एक गोष्ट लक्षात ठेव, तू जितक्या निर्दोष लोकांचा जीव घेशील ना तितकाच तुझा मृत्यू भयानक होईल आणि मग तो तेथून निघून जातो. त्यामुळे मग रुपाली देखील विचारात पडते. हे सगळं नाटक आहे याची तिला कल्पना येत नाही. तर इकडे अस्तिका खूपच अस्वस्थ झालेली असते. तिला सतत अद्वैतचं बोलणं आठवत असतं. त्यानंतर अद्वैत नेत्राकडे जाऊन घडलेला सगळा प्रकार सांगतो आणि म्हणतो की कदाचित त्या अस्तिकाने माझं बोलणं ऐकलं असावं. तर नेत्रा म्हणते की अस्तिका तिथेच असणार याची मला पूर्ण खात्री आहे. दुसरीकडे अस्तिका रुपालीला सांगत असते की मला असं वाटत होतं की सुशेन खूप मनापासून बोलत होता, मात्र रुपाली म्हणत असते की तू त्या लोकांवर इतक्या सहजासहजी विश्वास ठेवू नको. त्यांचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे आहेत. मात्र अस्तिका अद्वैतचीच बाजू घेत म्हणत असते की कदाचित नेत्रा आणि इंद्राणी तशा वागत असतील, पण अद्वैत कधीच असा वागणार नाही. मी त्याला आता ओळखायला लागले आहे. तो जे काही बोलत होता ते पोटतिडकीने बोलत होता. मात्र यावर रुपालीचा अजिबात विश्वास बसत नसतो. तर दुसरीकडे नेत्रा आणि अद्वैत अस्तिका आणि रुपालीबद्दलच बोलत असतात. अद्वैत म्हणत असतो की जर तिने माझं बोलणं ऐकलं असेल ना तर ती नक्कीच मला भेटायला येईल. तर नेत्रा म्हणते की त्या दोघींनाही चांगलंच माहिती आहे की जर अस्तिका रुपालीजवळ नसेल तर मग आपण तिला मारून टाकू, त्यामुळे ती तिथेच असणार आणि तिने तुमचं बोलणं देखील ऐकलं असणार. तर दुसरीकडे अस्तिका मनाशी विचार करत असते की मला सुशेनला भेटायचं आहे, त्याच्याशी बोलायचं आहे, पण जर हे विरोचकाला समजलं तर तो मला मारून टाकेल आणि त्यामुळे मग काय करावं हे तिला सुचत नाही. त्यानंतर मग इंद्राणी नेत्राला नेमकं काय झालं आहे ते विचारते. नेत्रा तिला आत्तापर्यंत घडलेला सगळा प्रकार सांगते. मात्र इंद्राणी म्हणत असते की खरं तर प्रेम या भावनेवर माझा विश्वासच नाही. आईच्या बाबतीत जे काही घडलं त्यानंतर प्रेम म्हणजे विष असंच मला वाटायला लागलं. पण प्रेम ही एक सकारात्मक भावना आहे जी नकारात्मकतेलासुद्धा सकारात्मकतेमध्ये रूपांतरित करते. म्हणजे ती अस्तिकाच बघ ना, सुशेनने म्हणजेच अद्वैतने तिच्या प्रियकराचा वध केला आणि त्यामुळे ती दुखावली गेली. सुशेनचा म्हणजेच अद्वैतचा बदला घेण्यासाठी तिने इतकी युगं वाट बघितली आणि जेव्हा तिच्याकडे संधी चालून आली तेव्हा मात्र ती अद्वैतच्याच प्रेमात पडली. आणि त्यावर नेत्रा म्हणते की आत्या माहीत नाही का, पण मला सतत असं वाटत आहे की त्रेतायुगात ज्याप्रमाणे सुशेन देवी आईला सामील झाला होता त्याचप्रमाणे आत्ता कलियुगामध्ये अस्तिकासुद्धा आपल्या बाजूने येईल. मात्र इंद्राणी त्यावर काहीच उत्तर देत नाही. त्या दोघीजणी आधी अस्तिकाच्या मनातील सुडाची भावना संपली आहे की नाही याचा शोध घ्यायचा विचार करतात आणि त्याचसोबत अस्तिकाकडे जी शक्ती असते तीसुद्धा त्यांना घ्यायची असते. त्यानंतर फाल्गुनी आणि तेजस फोनवर बोलत असतात. फाल्गुनी तेजसला विचारत असते की तिथे अस्तिका तर नाही आहे ना, आणि त्यावर तेजस हसतच म्हणतो की फाल्गुनी मी आता साईटवर आलो आहे एका मीटिंगसाठी, इथे अस्तिका कशी असेल. मात्र फाल्गुनी मुद्दाम म्हणत असते की ती अस्तिका तुलाच कशी काय दिसली, ती तुझ्यावर लाईन तर मारत नाही आहे ना, आणि ते ऐकून तेजस हसू लागतो. तर फाल्गुनी म्हणत असते की सॉरी तेजस, मी गंमत करत होते. आणि त्या दोघांचं बोलणं सुरू असताना अचानक रुपाली त्या ठिकाणी येते. त्यामुळे फाल्गुनी मोठ्याने ओरडते, तिच्या हातून फोनही खाली पडतो. त्यामुळे तेजस खूपच घाबरतो. तर इकडे रुपाली फाल्गुनीला म्हणत असते की तू तुझ्या नवऱ्याचं मरण स्वतःवर ओढवून घेतलं आहे, पण घाबरू नको, तू सवाष्ण म्हणूनच मरशील, पण तुझा अंत्यविधी कुठे करायचा तेवढं मला सांग. मला तर इथेही चालेल आणि गुजरातमध्ये सुद्धा. आणि त्यामुळे फाल्गुनी खूपच घाबरते. तर इकडे तेजस मोठमोठ्याने फाल्गुनीच्या नावाने ओरडत असतो आणि मग त्यानंतर शेवटी तो नेत्राला कॉल करून सांगतो की माझ्या फाल्गुनीला वाचव, मी सुद्धा घरी पोहोचतोय. त्यामुळे नेत्रा इंद्राणी धावतच फाल्गुनीच्या रूममध्ये जातात. मात्र तिथे रुपाली नसते. फाल्गुनी तिचा मोबाईल घेऊन बसलेली असते. या दोघीजणी घाबरून तिला नेमकं काय झालं होतं ते विचारतात. फाल्गुनी त्यांना घडलेला प्रकार सांगत म्हणते की आधी मला असं वाटलं की तो विरोचक मला मारण्यासाठी आला आहे, पण तो मला असं म्हणाला की लेडीज फर्स्ट नाही आहे, आधी मी पुरुषाला मारणार. आणि ते ऐकून नेत्रा आणि इंद्राणी घाबरतात. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.